2 दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार दौऱ्याच्या वेळेला कार्यकर्त्यांना मार्गदर्शनाला एक महत्त्वाचं वाक्य बोलले। कोणतं होतं वाक्य ते? की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा। याचा अर्थ आता वेगळ्या पद्धतीने अनेक मार्गाने काढता येईल। महत्त्वाचं म्हणजे शिवसेना फुटली त्याला कारण की एकनाथ शिंदे किंवा जे आमदार ज्यांच्यासोबत होते त्यांना एकंदरीत मातोश्रीचा कारभार पसंत नव्हता किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते इथपर्यंत ठीक होतं, पण आदित्य ठाकरेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यामुळे जे ज्येष्ठ मंडळी जी होती त्यांनी पण आदित्य ठाकरेंना साहेब म्हणून हाक मारायची हे काही लोकांना मान्य नव्हतं। म्हणजे राजाचा मुलगा राजासारखा वागत होता असा एकंदरीत त्यातून अर्थ काढता येईल। आणि ह्याच्यातूनच या नाराजीतून म्हणा किंवा ज्या काय आमदारांची ससेवलपट होत होती, घुसमट होत होती, त्याचा उद्रेक म्हणून एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली 40 आमदारांनी शिवसेनेबद्दल फारकत घेतली। त्यामुळे राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। म्हणजे तुम्हाला रेडीमेड कुठलं मिळणार नाही, तुम्हाला स्वतःचं अस्तित्व तयार करावं लागेल आणि स्वतःचं अस्तित्व तयार केल्यानंतर तुम्हाला ती पदं मिळतील, हा त्यातनं एक अर्थ काढावा लागेल। आणि दुसऱ्या बाजूला राजा का बेटा राजा नहीं बनेगा, काम करेगा वो राजा बनेगा, हे नेमकं त्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जो पक्षप्रवेशाचा मोठा मेगा पक्षप्रवेशाचं आयोजन केलं होतं त्याला लाभलेली उपस्थिती पाहता सर्व वातावरण भगवेमय होतं। सगळ्या महिलांनी भगवे फेटे बांधलेले होते। आणि गेल्या काही दिवसामध्ये पालकमंत्री उदय सामंत झाल्यानंतर उदय सामंत असतील, राज्याचे उद्योगमंत्री किंवा त्यांचे बंधू लांजा राधापुते भैया सामंत असतील, ज्या पद्धतीने संघटना बांधणीसाठी पावलं उचलायला सुरुवात केली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटातले अनेक मोहरे त्यांनी आपल्याकडे वळवले। आणि त्यामुळे उदय सामंत यांनी केलेली कामगिरी आणि त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून हा असलेला पक्षप्रवेश आणि त्याला लागलेला जनाधार, त्याला मिळालेला जनाधार, तिथली उपस्थिती आणि एकंदरीत ही व्यासपीठाची सगळी शिवसेनेची वज्रमूठ पाहता उदय सामंतांनी घेतलेली मेहनत आणि जो मेहनत घेईल त्याला अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांनी वापरलेलं वाक्य की जो राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा। म्हणजे उदय सामंतांनी आज काम केलंय त्यामुळे त्यांना कुठेतरी भविष्यात अधिक संधी मिळेल किंवा ते ह्या जिल्ह्यातील आता शिवसेनेचे जणू काही राजेच आहेत। त्याचं कारण असं की व्यासपीठावरती माजी मंत्री आणि ज्येष्ठ शिवसेनेते रामदासभाई कदम होते, त्यांचे चिरंजीव महसूल राज्यमंत्री योगेशजी होते आणि त्यांनी सगळ्यांना एकनाथ शिंदेनी हे दिले, एकंदरीत हिंड दिले की तुम्ही काम करा, मेहनत करा, संघटना वाढवा। संघटना त्याचाच विचार करेल, जो मेहनत करेल, जो पक्ष वाढवेल त्याला भविष्यातली पदं मिळतील। त्यामुळे दुहेरी अर्थाने त्यांचे वाक्य महत्त्वाचं होतं। एका अर्थाने ठाकरे परिवाराला त्यांनी कुठेतरी कानपिचक्या दिलेल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला संघटनेतलं काम करा, संघटनेसाठी मेहनत घ्या, पक्ष वाढवा, सभासद नोंदणी करा, लोकांपर्यंत पोहोचा। महत्त्वाचं वाक्य ते बोलले। आमदारांनी मंत्र्यांनी जनतेच्या लोकांपर्यंत जावं, जनता ही दैवत आहे हे मानून काम केलं पाहिजे। म्हणजे त्या महत्त्वाच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जे वाक्य वापरलं की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा, हे वाक्य अनेक अर्थाने आता सिद्ध होते म्हणा की अनेक अर्थाने ते वापरलेलं असावं असं एकंदरीत राजकीय जाणकारांचं मत आहे। टाइम्स जिल्ह्याकरता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।